तैयारी चालू की। मेरा ये बचपन से ही सपना था की मैं UPSC की तरफ जाऊँ. क्या रहता है वो मुझे पता नहीं था. हे काय असतं मला त्याची जाणीव नव्हती त्यावेळेला. पण दोन इम्पॉर्टंट गोष्टी, टू वेरी इम्पॉर्टंट थिंग्स जो मेरे लाइफ में घट रहे थे वो थी, एक थी मेरी माता, मेरी मदर, माझी आई, आणि ती आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये असते राइट. पण दूसरी म्हणजे जीवन विद्या मिशन, जिसका आप यहाँ पे बोर्ड देख रहे हैं. तो सद्गुरु श्री वामनराव पै इनका ये जीवन विद्या मिशन है और हमने ये लिखा है कि जीवन की विद्या कितनी कितनी सारी चीज़ है कि हम जीवन अपन जगतो, जीवन हम जीते हैं, लेकिन उसकी हमें कैसे जीनी है इसकी कल्पना नहीं रहती और हम गलत तरीके से ये काम कर रहे होते हैं. तो मैं बहुत भाग्यशील थी कि मुझे बचपन में ही ये ज्ञान मिला और मैं बाल संस्कार केंद्र, मतलब जो छोटे लोग अच्छे संस्कार लेने के लिए जिस जगह पर जाते हैं वहाँ पे मैं जाती थी. और वहाँ पर जो आपने गाना सुना कि हे राष्ट्र मुझे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, तो इतने अच्छे विचार थे उनके, सद्गुरु श्री वामनराव पै के, कि हमारा जो देश है वो एवरी एस्पेक्ट से टोटल 360 डिग्री एंगल से आगे जाए. और दूसरा लाइन क्या आपने सुना, हे जग सुखी वावे, मतलब क्या, हम सिर्फ हमारे देश के लिए नहीं मांग रहे हैं, हम पूरे विश्व के लिए हम मांग रहे हैं. हम बोल रहे हैं कि पूरे विश्व में इंडिया तो फर्स्ट रहना ही चाहिए, लेकिन सब कंट्रीज़ आगे जाने चाहिए. तो इसीलिए जैसे हम भारत को विश्व गुरु इस तौर पर हम डेवलप करने की सोच रहे हैं, तो ये सोच भी मुझे पहले से ही बचपन से मुझे मिली थी. और मेरी मम्मी, माझी आई, मला लहानपणी न्यूजपेपरमध्ये काही जे आर्टिकल्स यायचे किरण बेदी मॅडमचे, विश्वास तांगरे पाटील सर यांचे, तर ते मला ते वाचून दाखवत असे. और वो मतलब जो भी मुझे पढ़ के दिखाती थी तब बोलती थी तुला पण असं व्हायचं, तुझे भी ऐसे होना है. तो मैं सोचती थी कि ओके, कुछ तो अच्छा लग रहा है, न्यूज़पेपर में नाम आ रहा है और पुलिस कमिश्नर ये पोस्ट है, तो ठीक है पुलिस कमिश्नर. तर लहानपणी मला विचारायचे तुला मोठं होऊन काय व्हायचं, न विचार करता पुलिस कमिश्नर सांगून टाकायचे. मुझे पता नहीं था उसमें क्या करता है. फिर जैसे मैं बड़ी हुई तब मैंने एक बार सोचा कि गूगल आ गया है मेरे पास एक्सेस, तो मैंने गूगल किया कि IPS क्या होता है, पुलिस कमिश्नर क्या होता है और उसकी एग्ज़ाम क्या होती है. तो मैंने उसके बारे में पढ़ा, मी त्याबद्दल वाचलं आणि मला जाणवलं की ओके UPSC म्हणून एक परीक्षा आहे, त्याचं फुल फॉर्म हे आहे आणि त्यात IAS, फॉरेन सर्व्हिस, IRS यातून सुद्धा म्हणजे या एक्झाममधून त्यांची पण अपॉइंटमेंट होते. तर मला असं जाणवलं की पोलीसकडे माझं एवढं हे नव्हतं, इन्क्लिनेशन माझी नव्हती एवढी जेवढी मला ॲडमिनिस्ट्रेटिव आणि फॉरेनकडे होती. मेरा फॉरेन और एडमिनिस्ट्रेशन में थोड़ा ज़्यादा इंक्लिनेशन था. तो ऐसे करके मैंने मेरी जर्नी चालू कर दी. 10th में जैसे मेरे पिताजी ने कहा कि मुझे 97 का मैंने गोल रखा था, तो इससे क्या हुआ कि ये विजुअलाइजेशन टेक्निक है कि आपको जो होना है, तुम्हाला जे काही व्हायचं आहे वो आप अपने आँखों के सामने, तुमच्या डोळ्यासमोर सतत ऑलवेज आपकी आँखों के सामने रखें राईट. तर हे मी करत होते 10वीत असताना आणि मला 97 मिळाले नाही, मला 94च्या आसपास मिळाले. पण मला कळलं की दिस वर्क्स. ओके, सो मी काय केलं कि मेरा पूरा एजुकेशन मैंने ऐसे ही निकाला विजुअलाइजेशन करते करते. और जब 2019 हो गया और मैं UPSC की तरफ मैंने सोचा कि अभी मैं मेरे जो स्टेप्स है वो UPSC की तरफ बढ़ाऊँगी, तो तब मैंने ये विजुअलाइजेशन टेक्निक चालू कर दी. बट मेरी एक गलती हो गई फर्स्ट अटैम्प्ट के वक्त कि जैसे सर ने भी बोला तुझे 3 अटैम्प्ट लगने की ज़रूरत नहीं थी. और ये गलती आप में से कोई भी ना करे की आप जो भी एक्झाम के लिए प्रिपेअर करेल, ज्या काही एक्झाम असतील त्यासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर आधी नो योर एनिमी. एनिमी नहीं है एग्ज़ाम, आपकी एनिमी नहीं है, लेकिन बैटल फील्ड में जाने के पहले आपके सामने आपकी कंपटीशन जो है उसको जाने. अभी कंपटीशन का मतलब ये नहीं कि इसको उसको इसने UPSC कर रहा है, वो नहीं. UPSC को जानो, आपके एग्ज़ाम को जानो, आपकी एग्ज़ाम की रिक्वायरमेंट्स क्या है वो जानो. तो वो मैंने नहीं किया था क्योंकि 10th 12th ग्रेजुएशन इस सब के टाइम पढ़ो लिखो पास हो जाओ और अच्छे मार्क्स मिल जाते थे. तो वो एकदम टेकन फॉर ग्रांटेड था कि अच्छे मार्क्स मिल जाएंगे. ये गलती मत करना, डोंट गेट ओवर कॉन्फिडेंट.
एस्टिमेट योर सेल्फ प्रॉपरली, अंडर मत करो और ओवर एस्टिमेट भी मत करो। तो ये मेरी पहली गलती थी जो मैंने सुधार ली सेकेंड अटैम्प्ट के बाद। बट फिर भी जो सेकेंड अटैम्प्ट था उसमें मेरा कुछ मार्क्स से रह गया। तो इसमें ये एक मैं बहुत इंपॉर्टेंट बताऊंगी कि यूपीएससी की जो एग्ज़ाम है वो अनप्रडिक्टेबल होती है, उसमें बहुत कॉम्पिटिशन होता है। जैसे हमने फिगर्स भी सुने, आपण आकडे ऐकले, 25 लाख लोक विचार करतात, 13 लाख बसतात, यापैकी IAS, IPS, IRS अशा पदवी कितीच लोकांना मिळतात, तर त्याचं जे इनपुट आउटपुट जो रेशियो रहता है वो बहुत कम रहता है। तो इसीलिए मैं ये आपको विनती करूँगी कि डेफिनेटली यूपीएससी करें ना, ऐसा नहीं, डेफिनेटली करें, लेकिन पहले एक आप जो ग्रेजुएशन कर रहे हैं उस पर फोकस करें और वो अच्छी तरह से करें। ऐसा नहीं कि वो भी आधा अधूरा ये भी आधा अधूरा, ऐसा नहीं। तो एक ऐसा एक बैकअप प्लान रखिए आपके लिए कि आप जब इन केस आपको ये नहीं हो पाए, इफ़ एट ऑल, क्योंकि हम तो बोलते हैं विजनरी होना चाहिए, एम्बिशियस होना चाहिए, आपण मोठे विचार केले पाहिजेत आणि केलेच पाहिजेत, पण त्या सोबतच सावध तो सुखी, जो कॉशियस रहेगा, जो सावध रहेगा वो अपने जीवन में सुखी रह पाएगा। तो वो सोच के मैंने VDS किया। और मेरा जो पहले अटैम्प्ट में नहीं हुआ तब मैंने क्या किया कि जो मैंने 10वीं में किया था विजुअलायझेशन टेक्निक, वो मैंने फिर से चालू किया की मी काय केलं, माझ्या आईबरोबर मी एक फ़ोटो काढला की आई मला पेढा भरवते असं, मतलब मेरी मम्मी मुझे पेढा खिला रही है, और वो फ़ोटो, त्या फ़ोटोला मी सतत माझ्या डोळ्यासमोर ठेवायचे। तर कधी पण असं मला वाटायचं की त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये नहीं झाले तर होणार का नेक्स्ट टाइम, अगली बार होगा क्या, तो डाउट आते हैं ना हमें कभी कभी, क्योंकि हमने तो अचीव नहीं किया होता है। ये अभी यहाँ पे खड़े के मैं बोल पा रही हूँ ये सब वो सब, लेकिन तब की कश्मीरा अलग थी, तो उसको भी डाउट आते थे कि यार होगा कि नहीं, और वो जायज़ था। तो मैं ऐसे टाइम पे क्या करती थी, मी अशा वेळेला काय करायची, त्या फोटोकडे जाऊन निवांतपणे एक मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये चिंतन करायची। म्हणजे मी काय करत होते, चिंता होणार की नहीं, होगा कि नहीं, चिंता, वरीज कर रही थी मैं। बट फिर मैंने करेक्ट किया खुद को, जैसे पप्पा ने बोला जीपीएस कसं असतं, आपल्याला यूटर्न घ्यायला सांगतं, आपण रस्ता चुकलो का, तर ते मी केलं की आता आपला रस्ता चुकला आहे, आपण चिंता करतोय, तर मी ते यूटर्न घेऊन चिंतन करायचे, पॉझिटिव्ह अफर्मेशन। तो मैं क्या बोलती थी, मराठीत आणि हिंदीत दोन्ही भाषेत सांगते की मी 2022मध्ये IAS ऑफिसर झाली, म्हणून मी सर्वांचे, ज्यांनी कोणी मला मदत केली त्यांच्या सर्वांचे खूप आभार मानती। तो हिंदी में बोलती हूँ कि मैं 2022 की परीक्षा में यूपीएससी के IAS ऑफिसर हो गई, इसीलिए मैं सबके बहुत धन्यवाद, आभार मानती हूँ और ग्रेटफुल फील करती हूँ। तो ये मैं जब बोलती थी तब मुझे कहीं पे तो ऐसे लगता था कि ओके कर लेंगे, पॉजिटिविटी है हम में, और उससे क्या होता था कि किधर भी डिस्ट्रैक्शन नहीं होते थे, किधर भी सोच इधर उधर गई कि वापस वो सही गाड़ी पे आ जाती थी, बरोबर ती त्याच दिशेने परत जायची। तो पहिला था व्हिज्युअलायझेशन की मी बघत होते मला पुढे काय व्हायचं आहे, आणि सेकंड नंबर अफर्मेशन की मी विचारसुद्धा करत होते, आणि कुठेतरी मी एवढा वेळा ते स्वतःला सांगितलं की मी 2022मध्ये IAS ऑफिसर झाली, 2022मध्ये IAS ऑफिसर झाली, की ते माझ्या आपण श्वास कसा घेतो नकळत, आपण कॉन्शियसली घेतो का श्वास, असं आता मी सांगणार श्वास घ्या आणि मग तुम्ही श्वास घेतला, आत्तापर्यंत कधीच घेतलं नव्हतं असं नसतं, राईट। तर तशा हिशोबाने मी ते करत होती, झोपताना, सकाळी उठल्यावर, आंघोळ करताना, ते सतत माझं चिंतन चालू राहायचं। आणि एक गम्मत, एक फनी चीज़ बताती हूँ कि अभी मेरा रिजल्ट आके 1 महीना हो चुका है, 1 महिना झाला माझा रिझल्ट घेऊन, तरीसुद्धा आंघोळ करताना किंवा झोपेतून उठल्यावर माझं चिंतन परत तेच चालू राहतं की मी IAS ऑफिसर झाली, तर आता मला ते बदलावं लागणार, ते कसं काहीतरी करावं लागणार की मी एक प्रामाणिक जनसेवक झाली, म्हणून मी खूप खूप आभार मानते। सो मी व्हिज्युअलायझेशन सांगितलं आणि अफर्मेशन सांगितलं। आता तिसरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे सर्वांसाठी मांगा, म्हणजे काय, सबके लिए अच्छा सोचो। हम क्या करते हैं, भगवान के पास या ईश्वर के पास या जिसके भी पास हम जिसको भी बिलीव करते हैं उनके पास क्या प्रार्थना करते हैं, मेरा हो गया, मेरा होने दो, मेरा ये, मेरा वो, ये करूँगी, वो करूँगी, ऐसा करूँगी, वैसा करूँगी। लेकिन हम कभी बोलते हैं सबका होने दो, बोलना चाहिए। तो मैं क्या करती थी कि जब मैं एग्ज़ाम में जाती थी, मी जेव्हा एक्झामला जायचे, माझी जी दुसरी परीक्षा होती
ती मी पहिल्यांदाच देत होती. 3 लेवल असतात एक्झामला. जी दुसरी लेवल होती ती मी पहिल्यांदाच देत होती आणि माझा जो स्ट्रेस लेवल होता ते खूप हाय होता. तर मी काय करायचं आहे की एक वो पूरे क्लास में, संपूर्ण क्लासमध्ये एकदा एक नजर फिरवून असं सांगायचं आहे कि आज सर्वांचा पेपर खूप चांगला गेला है, उत्तम गेला है, सबका पेपर बहुत अच्छा गया है और सबको जो जो उन्होंने पढ़ा है वही पूछा गया है. तो इससे क्या होता था कि एक चीज़ तो होती थी कि मैं सबके लिए मांग रही हूँ, तो वो मुझे एक अच्छा लगता था. लेकिन साथ ही त्याच्याबरोबर मला असं पण वाटत होतं की मी जेव्हा स्वतःसाठी मागते तेव्हा मला डाऊट येतात, कारण माझं होणार की नाही, आत्तापर्यंत झालेलं नाही आहे, आता काय निमित्त आहे की होणार, असं यायचं मला. तर मी काय केलं, सर्वांसाठी जेव्हा मागायचे तेव्हा वाटायचं सर्वांमध्ये मी पण येतेच, पण सर्वांमध्ये कोणीतरी होणार. जब हम सबके लिए बोलेंगे तो कोई तो होगा ही ना, और हम भी कोई तो में आते ही है. तो मैं ऐसे सोचती थी कि सबका अच्छा जा रहा है. और कुछ लोग कैसे करते हैं कि बहुत कॉम्पिटिटिव एग्ज़ाम है, इतने ही सीट्स है, इतने लोग बैठ रहे हैं, तो मतलब मेरा ही होना चाहिए, इनका उनका नहीं होना चाहिए. तो ऐसे में ना हम ॲक्च्युली आपली एनर्जी वेस्ट करतो आहे. आपली एनर्जी आपण वेस्ट करत असतो जेव्हा आपण इथे तिथे बघतो की ह्याचं नाही झालं पाहिजे, त्याचं नाही झालं पाहिजे, माझं झालं पाहिजे. आणि मग काय होणार की तुम्ही बघणार इथे तिथे चुकून तुम्हाला त्यांचा पेपर दिसला आणि त्यांनी खूप छान प्रकारे लिहिलेला असला की मग तुम्हाला काय वाटणार, माझंच राहणार आहे यावेळेस, त्याचं होणार आहे किंवा तिचं होणार आहे असं. तर इंस्टेड ऑफ थिंकिंग आप ऐसे न सोच के कि दूसरों का नहीं होना चाहिए और मेरा ही होना चाहिए, दुसऱ्यांचं नाही झालं पाहिजे, माझंच झालं पाहिजे, त्याऐवजी तुम्ही असा विचार करा अबंडन्स आहे, खूप काही गोष्टी आहेत आणि त्यातून मला सुद्धा मिळणार आहे, मुझे भी मिलने वाला है, मुझे भी वो जो पोस्ट है वो मेरे लिए भी होगी जैसे वो सबके लिए होगी. आपके पैसे थोड़ी जा रहे हैं जब आप दूसरों के लिए मांग रहे हैं. तुमचे पैसे जातात का जेव्हा तुम्ही सर्वांसाठी मागता? नाही जात. माझे नाही गेले, एक आडा तरी नाही गेला माझा. पण काय लाभली मला, पुण्याही लाभली आणि मी सर्वांसाठी मागत होते, सर्वात पहिले माझं झालं. मी त्या दृष्टीने नव्हते मागत. मी असं जेन्युइनली मी विचार करायचं आहे की जर कोणी असेल व्यक्ती ते खरंच केपेबल असतील आणि माझ्यापेक्षा बेटर असतील, मेरे से अगर कोई बेटर रहेंगे तो क्यों नहीं वो आगे बढ़े, क्यों नहीं? क्योंकि अगर वो इंडिया को, भारत देश को आगे बढ़ाने वाले हैं, उनका भी इतना रोल रहने वाला है, तो क्यों मैं ऐसे सोचूंगी कि उनका नहीं होना चाहिए. तो तर हा माझा विचार असायचा आणि ह्याच्यानी ॲक्च्युली मला एवढं काम डाऊन व्हायचं क्योंकि स्ट्रेस लेवल जैसे मैंने बोला हाई रहता था. तो मेरा स्ट्रेस मैनेज हो गया इससे कि मैं ऐसे सोचती थी सबका हो जाएगा तो अच्छा ही है. और उससे क्या होता था, त्याने काय व्हायचं, माझं स्ट्रेस लेवल मॅनेज व्हायचं, माझा कॉन्फिडन्स वाढायचा, क्लॅरिटी ऑफ थॉट्स म्हणजे माझं जे मन आहे ते मोकळं राहायचं आणि काहीही जर प्रश्न आला वेडावाकडा गुगली प्रश्न तर मी त्याला नीट सामोरे जाऊ शकत होते, वो मैं अच्छे से टॅकल कर पा रही थी. तर तुम्ही हे करा की तुम्ही सर्वांसाठी चांगला विचार करा. देयर इज अबंडन्स अँड व्हेन यू थिंक इट विल बिकम लाईक सो. इफ यू थिंक देयर इज अबंडन्स, more jobs will get created, there will be more opportunities and everyone will get employed. Why should we think की नाही एवढंच असलं पाहिजे, तेवढंच असलं पाहिजे? Why should we have a limit on our thoughts? आपण आता थॉट जेव्हा खराब विचार करतो तेव्हा लिमिट राहतं का? आपण एखादी व्यक्ती कुठे डेंजरस झोनकडे असेल, आपण आधी काय म्हणतो, तिथे जाऊ नको पडशील, राईट? आपण तो विचार करतो, तू पडशील, तुला असं होईल, तुला तसं होईल. आपण चांगला विचार लिमिटलेसली करतो का? तर केलं पाहिजे. तर दिस वॉज माय थर्ड थिंग. तर चौथी गोष्ट म्हणजे आपण एक्झाम हॉलला जातो तेव्हा काय होतं की सगळ्यांचं एक्झाम सुटल्यावर तर नेक्स्ट परीक्षा लगेच असते. कोणतीही परीक्षा घ्या, एक फक्त एक्झाम नसते. नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट 2 तासांनी, माझी तर नेक्स्ट 2 तासांनी दुसरी परीक्षा असायची. मेरे 2 घंटे बाद नेक्स्ट एग्जाम रहती थी. तर आपण काय करतो, विचार करतो मागच्या गोष्टींचा की अरे या प्रश्नाला मी असं उत्तर दिलं, चुकीचं लिहिलं, हे लिहिलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. तर हे करू नका. मागचं जे बॅगेज आहे, मागचं जे आपलं परफॉर्मन्स आहे त्याला पुढच्या परफॉर्मन्समध्ये इम्पॅक्ट नका करू देऊ. तर क्रिकेटमध्ये 1 ओव्हरमध्ये 6 बॉल असतात. प्रत्येक बॉल एक वेगळा असतो, वेगळा ऑपॉर्च्युनिटी असतं की आपण सिक्सर मारू किंवा आपण चौका मारू किंवा आपण मे बी 0 रन येतील, असं काही होऊ शकेल. तर आपण बॉलला तो बॅट्समॅन कसा सामोरे जातो, ॲज अ युनिक चॅलेंज, ॲज अ युनिक ऑपॉर्च्युनिटी.
तर तसं बघा, काहीही प्रश्न आला किंवा काहीही नवीन एक्झाम तुम्हाला, आता 12वीत मला वाटतं इथे मुलं आहेत काही, तर पुढे काय करायचं आहे, पण आपण काय विचार करतो 10वीत किती मिळाले, 12वीत किती मिळाले, त्याचा फरक पडत नाही ॲक्च्युली. त्याचा कशा हिशोबाने फरक पडतो की तुम्ही 10वी 12वीत अभ्यासाची तुमची टेक्निक कशी ठेवली, तुमची विचारशैली कशी होते, तुमची मनस्थिती कशी होती, ते तुम्हाला तयार करतं तुमच्या पुढच्या मुख्य परीक्षेसाठी. वो आपको तैयार करते हैं 10वीं 12वीं के एग्ज़ाम के मार्क्स या एग्ज़ाम्स रादर, लेकिन वो आपका फ्यूचर डिटरमाइन नहीं करते. तो वो मत करने देना यार मुझे 60% है, 70% है, मेरा तो कुछ होगा ही नहीं. आप खुद पे लिमिट मत लेकर आओ. तुम्ही असं म्हणा की मी IAS होणार, मी IPS होणार, मी डॉक्टर होणार, आणि तुम्ही जेन्युइनली जे काही व्हायचं आहे ते व्हा. फक्त टॉपला जा, ऑक्युपाय टॉप पोझिशन्स. छोटा विचार नाही, मोठा विचार करा, कारण तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही व्हाल आणि ते तुमच्या अंतर्मनात जाईल. आणि मग अशा काही गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात की जे तुम्हाला त्या दिशेने अजून अजून पुढे नेतील, अजून तुम्हाला सपोर्ट करतील. ऐसे कुछ चीज़ें होंगी आपकी लाइफ में कि और भी आपको अच्छे लोग मिल जाएंगे और जो आपको वो जर्नी में पुश फॉरवर्ड करेंगे. तो आप ऐसा सोच रखें. अभी इससे मैं जर्नी में पुश फॉरवर्ड करेंगे, यहाँ से मैं आती हूँ कंपॅनियन पे. आपले मित्रमैत्रिणी कसे असले पाहिजे, तर आपण काय विचार करतो भरपूर मित्रमैत्रिणी, आणि असलेच पाहिजे, खूप मित्रमैत्रिणी असले पाहिजे, पण ते सगळे आपल्याला करेक्ट मार्गावर नेणार आहे. करेक्ट म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. माझ्याबरोबर जे मित्रमैत्रिणी होते त्यातला एकही UPSCसाठी प्रिपेअर करत नव्हता. हे सगळे डेंटिस्ट होते आणि मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ते MDS वगैरे करत होते. एम्स दिल्ली या ठिकाणावरून ते सगळे करत होते. पण त्यांनी जेव्हा मला गायडन्स दिलं तेव्हा ते किती मोलाचं होतं. मी मागच्या वर्षीची जी परीक्षा होती 2022 जो 2022 की एग्ज़ाम थी, वो मैं एक्चुअली अटेम्प्ट ही नहीं करने वाली थी. मी देणार नव्हती ती परीक्षा. कारण झालं काय की 2 फेल्ड अटेम्प्ट, पण त्याच्याने मी घाबरली नव्हती. माझा अभ्यास झालेला नव्हता. मेरी बहन का शादी हो रहा था उस टाइम पे. तो मैंने क्या सोचा, एकच बहन है आणि हे क्षण, जसं सरांनी सांगितलं, ये जो मोमेंट है ये वापस नहीं आने वाला. तो ये सोच के मैं उसमें लग गई थी. और मेरे पास बाद में जब बचे वो सिर्फ 2-2.5 महीने. तो मैंने सोचा अभी क्या करें, अटेम्प्ट वेस्ट नहीं करना, और अटेम्प्ट्स पे लिमिट होता है. मेरा 3rd अटेम्प्ट था. तर मी विचार केला आता काय करायचं. तर आणि माझ्या काही मैत्रिणी मग बोलत होत्या की चुके जाऊ दे, तुझं खरंच मी बघितलं की किती तू, आय अपॉलॉजाईज, मी बघितलं की तुझं किती वेळ वाया गेला आणि तू नको देऊ, नेक्स्ट टाईम दे, मी तुझ्या आईबाबांशी बोलते. पण काही माझे मित्रमैत्रिणी होते ते बोलले अरे बिंदास देऊन टाक, अटेम्प्ट्स आहेत ना, बिंदास दे, तू का विचार करते अटेम्प्ट जाईल, हे जाईल, ते जाईल. तर ही किती मोठी गोष्ट होती, कारण त्यामुळे मी एक्झाम दिली. आणि मी जर एक्झाम दिलीच नाही तर मी विथ सच अ ग्रेट रँक आणि सच अ सक्सेसफुल रँक मी पास होऊ शकले. ते झालं असतं का जर मी सेल्फ डाऊटनी तो पाऊल उचलला नसता, जर माझ्या मैत्रिणींनी मला मदत केली नसती, तर वो हुआ रहता क्या, आज मैं यहाँ पे रहती नहीं रहती. राइट. तो आपके फ्रेंड्स भी ऐसे रहे कि जो आपको अच्छे दिशा में पुश करें. अभी फ्रेंड्स से दूसरे चीज़ पे आती हूँ मैं, क्योंकि ये हो गया सोशल लाइफ. अभी सोशल मीडिया, आता सोशल मीडियावर येऊया, म्हणजे फोन. तर आता कसं झालं आहे की सोशल मीडिया एकदम डिस्रप्टिव्ह, म्हणजे आपल्या आयुष्याचा किती मोठा भाग झाला आहे सोशल मीडिया. ॲक्च्युली काहीच नसलं पाहिजे. आयडियली आपण सोशल मीडिया केवढा कमी ठेवला पाहिजे. पण काही जरी आपल्याला गोष्ट दिसली की सर्वात पहिले वो सोशल मीडिया पे जाना चाहिए. करेक्ट. मी 3 वर्ष सोशल मीडिया से कम्प्लीटली लांब होते. मैंने 3 साल से कुछ भी इंस्टाग्राम नहीं, व्हाट्सएप नहीं, फेसबुक नहीं, व्हाट्सएप तक नहीं. लोगों को लगता था व्हाट्सएप तो रखो, नहीं, वो भी डिस्ट्रॅक्शन है. तो मी काहीच ठेवलेलं नव्हतं. आणि ॲक्च्युली कसं झालेलं की 2018-19 2019 की बात है कि इंस्टाग्राम पे एक्सप्लोर का ऑप्शन आ गया था. राइट. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती असेल की नाही माहिती नाही, पण ही गोष्ट आता सगळीकडे आली आहे की तुम्ही एखादा रील किंवा एखादा शॉर्ट्स काही जरी बघितलं, स्क्रोल केलं नेक्स्ट डे, त्याच्यानंतर स्क्रोल केलं नेक्स्ट डे, आणि तुम्ही इन्फायनाइटली स्क्रोल करत राहता. तुमचा वेळ वाया जातो. मला हे जाणवलं. एका दिवशी मी असंच करत होते आणि मी घड्याळाकडे बघितलं. मैंने घड़ी के पास देखा, 2 घंटे निकल चुके थे. तो मुझे जो शॉक लगा, मला जो शॉक बसला त्या दिवशी की 2 तास माझ्या आयुष्यातले, म्हणजे जे आयुष्य मला लाभलं आहे, एवढी मोठी गोष्ट आहे, हे आयुष्य किती इम्पॉर्टंट आहे. आणि तेवढंच नव्हे तर माझं भविष्य, मेरा फ्यूचर और मेरे देश का फ्यूचर, क्योंकि मैं क्या हूँ,
मैं आपकी तरह युवा हूँ. मैं जो आज करूँगी, मी जे आज करणार त्याच्यावर पुढे डिटरमाइन होणार भारत देश कुठे जात आहे, बरोबर. आणि आता आपण आझादी का अमृत काल म्हणजे लास्ट 25 इयर्स, शेवटचे 25 वर्ष, जे 2047मध्ये आपण 100 वर्षांचे होणार आहोत. त्या वेळेला जर मी हे असं केलं असतं, सोशल मीडियावर माझा वेळ वाया घालवला असता, तुम्हाला वाटत नाही मला देशाने विचारलं असतं तू काय केलंस, तुम लोगों ने, तुमने सबने अपने यूथ में क्या किया. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, जो मल्टीनेशनल कंपनीज यूएस के सिलिकॉन वैली में बैठे हैं, उनको धंधा दिया, ये काम किया आपने. तो मैंने ये खुद को क्वेश्चन पूछा, मी हे स्वतःला विचारलं की जे मोठे कंपनी आहेत त्यांना धंदा द्यायचा काम आहे का माझा, त्यासाठी माझं आयुष्य आहे का, तर नाही. माझं आयुष्य कशासाठी आहे, माझ्या देशाला पुढे करण्यासाठी. तर म्हणून मी काय केलं, सोशल मीडिया लगेच बंद, असं पण नाही थोडं जाते आता नाही, थोडं जाते आता नाही. 3 वर्षात मी एकदा पण गेले नाही. माझ्याकडे पासवर्ड विसरले होते असं पण नव्हतं, पासवर्ड वगैरे सगळं होतं माझ्याकडे, सगळं लक्षात होतं, पण मी एकदा पण गेले नाही. आणि सोशल मीडियाने अजून एक काय होतं की हम कंपेयर करने लग जाते हैं, यार ये आगे चला गया, मैं यहाँ यहीं पर रह गया, मेरा हुआ नहीं, फेलियर हुआ, ये हुआ वो हुआ. लेकिन हम देखते नहीं है कि वो उस फोटो के पीछे, त्या फोटोच्या मागे त्यांचीसुद्धा स्ट्रगल असते, त्यांचे हार्डशिप असतात. ते तर ते दाखवणार नाहीत, पण आपल्याला आपले स्ट्रगल माहिती असतात. आपण चुकीचं कंपेअर करत असतो. तर ते करू नये आणि म्हणून सोशल मीडियाचा वापर कमी करावा. त्याचबरोबर अशा काही सोशल मीडिया असतील, काही आउटरीच प्रोग्राम असतील, यूट्यूबवर वगैरे असतील. मला यूट्यूबचा खरंच खूप फायदा झाला, कारण UPSCचे खूप कॉन्सेप्ट्स, टॉपिक्स, मटेरियल्स मी यूट्यूबवरून घेत होते, गुगलवरून घेत होते. तर सकारात्मक कामासाठी म्हणजे तुम्हाला ते पॉझिटिवली हेल्प करेल, आपके काम में, आपके पढ़ाई में वो पॉजिटिवली आपको हेल्प करेंगे, ऐसे में मैं सोशल मीडिया यूज़ करें, बिल्कुल यूज़ करें ये नहीं बोल रही हूँ मैं. क्योंकि अभी मेरे लिए तो वो ठीक था, क्योंकि तब तक वो इतना एडिक्टिव भी नहीं हो गया था और मैं एडिक्शन से दूर रह पाई. लेकिन सबकी ये स्टोरी नहीं रहती. तो मैं रिक्वेस्ट करूँगी की आप प्लीज़ आपके देश के लिए, भारत देशासाठी आपलं खूप मोठं करायचं आहे आपल्याला, आणि खूप मोठं काम आहे आपल्यासमोर. जर काम करायचं असेल तर सोशल मीडियाला धंदा देणं कमी करायला लागेल. आणि त्याचबरोबर जे माझे आई वडील होते, मेरे मम्मी पप्पा थे, त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केलं. आता आपण कधी काय करतात काही पेरेंट्स, म्हणजे मी सगळ्यांबद्दल सांगत नाही जनरली, पण काही जे मी ऐकलेले, माझा मुलगा अभ्यासच नाही करत, माझी मुलगी नुसता टाइमपास करते, कुछ पेरेंट्स ऐसे बोलते हैं मेरा बेटा पढ़ाई नहीं करता, ऐसे कंप्लेंट करता है. उल्टा बोलो, मेरा बेटा इतना पढ़ाई करता है, उसको बोलना पड़ता है उठ खेलने जा. उल्टा बोलो, क्या होगा इससे कि इवन दो मेरा बेटा कभी पढ़ नहीं रहा होगा, लेकिन उसको कहीं तो लगेगा अरे मेरे बारे में ऐसे बोल दिया, अभी एक्सपेक्टेशन्स बढ़ गए, लोकांना माझ्याकडून आशा वाढल्या आहेत की मी अभ्यास करतो आहे तर मला मार्क आणायला लागतील, आता सगळे बघतील आणि माझा काय होईल, पोपट होईल माझा. तर पोपट नाही व्हायला तो अभ्यास करणार, ती व्यक्ती अभ्यास करणार, ती मुलगी अभ्यास करणार. तर पालकांना मी असं सांगेन की सकारात्मक विचार, पॉझिटिवली उनको ऐसे पुश करो कि आप हो गए. अभी मेरे पप्पा जो आहे, माझे पप्पा ते मला कसं उठवायचे, उठा IAS ऑफिसर. तो मैं IAS ऑफिसर थी क्या तभी, नहीं थी एक्चुअली, ये पहले की बात है, लेकिन फिर भी वो क्या बोलते थे, उठा IAS ऑफिसर. मेरा नंबर उनके फ़ोन में IAS डॉक्टर कश्मीरा संखे, और रोज़ सुबह मैं उनको सुनती थी कि रोज़ सुबह मैं जैसे अफर्मेशन करती थी कि मैं 2022 में IAS ऑफिसर हो गई, वो करते थे कि थैंक यू कश्मीरा, तो 2022 में IAS ऑफिसर हो गई. वो भी बोलते थे, मेरी मम्मी भी बोलती थी, मेरी बड़ी बहन, छोटा भाई, वो भी बोलते थे. प्लस वो मुझे इतना सपोर्ट करते थे कि कुछ भी मुझे लगे तो उन्होंने मुझे शील्ड भी किया, कुछ इन्फॉर्मेशन लगे तो उन्होंने मुझे बताया वो चीज़. तो ऐसे करके आप एक टीम वर्क के हिसाब से काम करो, राइट. अभी एक मैं छोटी सी चीज़ बताऊँगी की हॅबिट्स, हमें कभी गलत हॅबिट्स लग जात आहे, आपल्याला कधी चुकीच्या सवयी लागतात. हॅबिट्स म्हणजे सवयी, आपल्याला कधी चुकीच्या सवयी लागतात आणि त्याच कंटिन्यू राहतात. तर कसं ब्रेक करायचं हॅबिट, तर VASE असा फॉर्म्युला आहे. VASE, V फॉर विजिबल. तर तुम्हाला एखादी सवय लावून घ्यायची असेल किंवा काढून घ्यायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मेक इट विजिबल. इफ इट इज अ गुड हॅबिट, मेक इट विजिबल. लेट इट बी सीन, म्हणजे तुमच्या नजरेसमोर ठेवा. विजिबल म्हणजे नजरेसमोर ठेवा. आणि जी
जी सवय तुम्हाला काढायच्या आहेत ज्या सवयी, त्यांना इनविजिबल करा, त्यांना तुमच्या दृष्टीतून बाहेर काढा, विजिबल. सेकंड, ए फॉर अट्रॅक्टिव्ह. मेक द हॅबिट, त्या सवयीला अट्रॅक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला मज्जा येईल ते करायला, असं काहीतरी करा. आणि ज्या चुकीच्या सवयी असतील, मी ते सांगत नाही काय त्या सवयी, तुम्हाला तुमच्या सवयी बरोबर माहिती असतील काय त्या चुकीच्या सवयी आहेत, तर मेक दॅट अनअट्रॅक्टिव्ह, म्हणजे आवडतच नाही आहे, चांगलं वाटतच नाही आहे, असं करा. थर्ड, मेक इट सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे ज्या चांगल्या सवयी आहेत त्याला सॅटिस्फॅक्टरी करा. आता मी सवय लावून घेतली अभ्यासाची, लोक विचारतात तू कसा अभ्यास करायची रोज, तर ती मी रोज असं विचारायची ना स्वतःला, आज मूड आहे का अभ्यासाचा, नाही, मी माझ्या शरीराला सवय लावून टाकलेली. मैंने मेरे बॉडी को वो आदत लगा दी थी कि इतने बजे उठेगी बॉडी, इतने बजे पढ़ने बैठेगी, इतने बजे खाएगी और इतने बजे सो जाएगी. तर तशा आदत लावा. तर मी ते काय केलं की आय मेड इट सॅटिस्फॅक्टरी बाय गिविंग माय सेल्फ अ रिवॉर्ड. म्हणजे मी काय करायचं, दिवस संपला, माझा अभ्यासक्रम संपला की मग मी स्वतःला एक छोटंसं करेक्ट, म्हणजे स्वतःला अप्रिशिएट करायचे, किंवा काहीतरी चॉकलेट खायची किंवा असं काहीतरी. आणि आपल्याला वाटतं की ती लहान साध्या गोष्टी आहेत, पण दॅट हेल्प सो मच टू कीप यू गोईंग. सो मेक इट सॅटिस्फॅक्टरी. गुड हॅबिट्सला सॅटिस्फॅक्टरी करा, बॅड हॅबिट्सला अनसॅटिस्फॅक्टरी करा. हे कसं होईल की तुम्ही जर बॅड हॅबिट केली तर त्याच्यातून सुख नका काढू, त्याच्यातून असं डिस्गस्ट काढा की अरे आवडलं नाही, मी हे केलं, आता मी नेक्स्ट टाईम नाही करणार. तुम्ही नेक्स्ट टाईम ते नाही करणार. माझ्या खूप चुकीच्या सवयी ते अशा वेने मी काढल्या, मेरे भी बैड हैबिट्स थे, वो मैंने इस प्रकार से निकाले. और फोर्थ है, मेक इट ईजी, की पढ़ाई करना. अभी आपकी हैबिट क्या होनी चाहिए, तुमची सवय काय असली पाहिजे, अभ्यास करणं. तर अभ्यासाला इझी करा. आपल्याला काय वाटतं, अरे तेच हिस्ट्री, तेच जॉग्रफी, कंटाळा आला. तर असं बोलण्याच्या ऐवजी असं सांगा की बापरे मी किती भाग्यवान आहे, मला अख्खा इतिहास माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, लोक तर किती काय प्रकल्प करतायत, टाईम मशीन, हे ते, पास्टमध्ये जायला, फ्युचरमध्ये जायला माझ्या डोळ्यासमोर घडत आहे. मी असं विचार करायचे हिस्ट्री करताना, जॉग्रफी करताना पण. आणि हे पहिल्या रिडिंगच्या वेळेला चांगलं वाटतं, रिव्हिजनच्या वेळेला थोडा कंटाळा येतो, त्यावेळेला मी हे करायचे. जॉग्रफी मी काय म्हणायचे की घरी बसल्या बसल्या फुकटमध्ये तिकीट न काढता, नाही तर USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्यांचे तिकीट लाखोंमध्ये असतात, तिकीट न काढता मला अख्खं जग माझ्यासमोर दिसतं आहे, आणि मला अख्खं भारत देश सगळं माझ्यासमोर दिसतं आहे, सगळ्या नद्या माझ्यासमोर फ्लो होत आहेत, असा तुम्ही विचार करा. म्हणजे अभ्यास तुम्हाला सोपा जाएगा. ऐसे वे में पढ़ाई को देखो कि कैसे इजी हो सकती है आपकी पढ़ाई, कैसे प्यार हो सकता है आपको आपकी पढ़ाई से. और प्यार से याद आया, प्यार, हंसो मत. अभी मैंने ना एक सद्गुरु श्री वामनराव पीपल का प्रवचन देखा था, मैं जब 11th स्टैंडर्ड में थी तभी, और मैंने बोल रही हूँ देखा था, गई नहीं थी क्योंकि तब तक उनका देहांत हो चुका था, ते वारले होते त्यापर्यंत. तर त्यांची एक सीडी होती, ती सीडी मी कॉलेजमधून आल्यावर लावायची. त्याच्यात त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीची वेळ असते. सो हर एक चीज़ का अपना अपना वक्त, अपना समय रहता है. तो प्यार करने का समय आगे आएगा, पढ़ाई करने का समय अभी है. पढ़ाई बाद में कर सकते हैं क्या, नहीं, आप कर सकते हैं पढ़ाई आगे, नहीं ऐसा नहीं, लेकिन उसका आपको कुछ लाभ मिलेगा वो पढ़ाई का, आपको कुछ डिग्री मिलेगी उससे, या आपको कुछ जॉब में हेल्प होगा. पढ़ाई तो 60-70 ईयर्स वाले लोग भी MBBS करके बैठते हैं, वो क्या प्रैक्टिस करेंगे, अभी करेंगे क्या, नहीं. पढ़ाई तो आप कर सकते हैं, लेकिन उसका जो आपको फल मिलना है वो तो आपको आपके यूथ में ही मिलेगा. आप जब भी 20-21 साल के हो जाएंगे, 20s में आ जाएंगे, तेव्हा तुम्हाला लागणार त्याचा लाभ, बरोबर. तर ही वेळ अभ्यासाची आहे. आपलं धर्म काय आहे, ॲज अ स्टुडंट अभ्यास करणं, अभ्यासासाठी आहोत आपण, विद्यार्थी, काय लिहिलं आहे ते, विद्यार्थी आहोत आपण, तर अभ्यास करणं आपला धर्म आहे. प्रेम, प्यार हे होत राहणार. आणि प्रेम मित्रमैत्रिणींमध्ये पण प्रेम असतं, आईवडिलांसाठी पण आपल्यामध्ये प्रेम असतं, तसं प्रेम करा. बाकी दुसरा जे आहे प्रेम ते करू नका, कारण तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचं आहे, खूप समजायचं अजून की व्हॉट इज़ राईट, व्हॉट इज़ रॉन्ग, काय चुकीचं, काय करेक्ट. ये आपको अभी तक बहुत जानना है. हमें लगता है कि हमें तो सब आता है, नहीं, बोलो मुझे कुछ नहीं आता है. सॉक्रेटिस जो थे फिलॉसॉफर, सॉक्रेटिस म्हणून, ते खूप वाइज होते, खूप वाइज, बहुत वो अक्लमंद थे, बहुत विजडम थी उनमें. वो क्या बोलते थे पता है, वो ऐसा नहीं बोलते थे मैं बहुत बुद्धिमान हूँ, बहुत वाइज हूँ. ते म्हणायचे मैं सबसे बड़ा मूर्ख हूँ.
सर आई एम द बिगेस्ट फूल, क्योंकि उससे क्या होता था, फूल हो गए तो ज़्यादा आप नॉलेज ले पाएंगे, अगर वाइज रहेंगे तो आपको लगेगा मुझे किसी की ज़रूरत नहीं है. तो आप ओपन माइंड से, आई होप मैंने जो आपको बोला वो आपने ओपन माइंड से तुम्ही उघड्या डोळ्यांनीच नव्हे तर उघड्या मनाने आणि माइंडनी तुम्ही ते घेतलं आणि ते तुम्ही आत्मसात कराल. आणि मला बघायचं आहे की कधीतरी तुमच्यापैकी एकच नाही तर बरेच आणि सगळेच मी तर म्हणेन की तुम्ही माझ्याकडे याल आणि मला सांगाल की मॅडम 1 जुलैला तुमचं जे प्रोग्राम झालेलं त्याच्याने आम्ही खूप मोटिवेट होऊन आत्ता इथे आलो आणि आम्ही या अमुक तमुक मोठ्या पोस्टवर पोचलो. आणि मला खरंच त्याचा मुझे बहुत खुशी होगी, मला त्याचा आनंद होणार की तुम्ही जर असं म्हणून माझ्याकडे आलात आणि तुम्ही मला इथे बोलवलं, मला माझा सत्कार केला आणि माझं ऐकलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण फक्त ऐकलंच नव्हे तर मी होप करेन की आपने वो इनकल्केट किया, एम्बेड किया, आत्मसात कराल तुम्ही, असं मी आशा ठेवते. इथेच संपवते. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. इंडिया इज लुकिंग ॲट यू. तुम्ही काय करता आता ते बघताय इंडिया. ओके, तर तुम्ही नीट जे तुमचे गोल्स असतील, जे काही फ्युचर ॲस्पिरेशन्स असतील, एंडेवर्स असतील, नीट निवडा आणि त्यात टॉपवर जा. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.